बातमी आहे भाजपच्या गोटातून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली गेलेली आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसाठी केंद्रीय भाजपानं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना पाठवलं होतं। रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। तर कोण आहेत रवींद्र चव्हाण ते सुद्धा पाहूयात। रवींद्र चव्हाण जन्म 20 सप्टेंबर 1970। 2002 कल्याण उपजिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली। 2005 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते नगरसेवक म्हणून निवडून आले। 2007 स्थायी समिती सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिले। 2009 पासून सलग 4 वेळा ते डोंबिवली विधानसभेतून विजयी होत आहेत, आमदार म्हणून निवडून येत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय। आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला। गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत। माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे। मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा, आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं। पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे, आणि ते आज सिद्ध झालं। तर